नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन ग्रंथाबद्दल बोलणार आहोत ज्याने अक्षरशः कोट्यावधी लोकांचं आयुष्य शतकानुशतके घडवलं. काहींसाठी हा एक पवित्र ग्रंथ आहे, तर काहींसाठी विषमतेचा एक दस्तऐवज. हो, आपण बोलतोय मनुस्मृतीबद्दल. मग नक्की काय आहे यात आणि त्याचा एवढा प्रभाव का पडला? चला याचा शोध घेऊया. असं म्हटलं जातं की मनुस्मृती ही एका आदर्श, अगदी परफेक्ट समाजाची संहिता आहे. पण मग प्रश्न हा पडतो की ही आदर्श व्यवस्था खरंच सगळ्यांसाठी समान होती का, की या आदर्श चित्रामागे काहीतरी वेगळंच वास्तव लपलेलं होतं? या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल तर आपल्याला मनुस्मृतीने जी सामाजिक रचना मांडली आहे तिच्या थेट मुळाशी जावं लागेल. बरं, या ग्रंथाने केलं काय? तर संपूर्ण समाजाला 4 मुख्य स्तरांमध्ये किंवा म्हणूया की 4 थरांमध्ये वाटून टाकलं. आणि या रचनेचा पाया होता वर्णव्यवस्था. आता यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? तर तुमचा वर्ण हा तुमच्या कामावरून किंवा तुमच्या पात्रतेवरून नाही, तर तुमच्या जन्मावरून ठरायचा. म्हणजे तुम्ही ज्या वर्णात जन्म घेतला त्याच वर्णात तुम्हाला आयुष्यभर राहावं लागायचं. ही एक अशी पक्की चौकट होती जी बदलणं जवळपास अशक्य होतं. तर मग हा सामाजिक पिरामिड आपण खालून वर असं समजून घेऊया, म्हणजे बेसपासून. तर सर्वात खालच्या पायरीवर, चौथ्या स्तरावर होते शूद्र. मनुस्मृती काय सांगते? तर त्यांचं मुख्य काम होतं वरच्या 3 वर्णांची सेवा करणं. त्यांच्यावर म्हणजे 3ऱ्या स्तरावर होते वैश्य. आता समाजाची जी आर्थिक बाजू आहे, म्हणजे व्यापार, शेती, पशुपालन, ही सगळी उत्पादक कामं, ही जबाबदारी त्यांच्यावर होती. आता येऊया पिरामिडच्या दुसऱ्या स्तरावर. इथे होते क्षत्रिय, म्हणजे शासक आणि योद्धे. राज्याचा कारभार पाहणं, युद्ध करणं आणि एकंदरीत समाजाचं रक्षण करणं ही त्यांची मुख्य कर्तव्य होती. आणि मग या पिरामिडच्या अगदी टोकावर पहिल्या स्तरावर होते ब्राह्मण. पुजारी, विद्वान, शिक्षक. ज्ञान आणि धर्मग्रंथांचं रक्षण करण्याची सगळ्यात मोठी, सर्वोच्च जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. आता या रचनेत ब्राह्मणांचं स्थान नेमकं किती वरचं होतं हे मनुस्मृतीतील एका श्लोकातून अगदी स्पष्ट होतं. तो श्लोक म्हणतो, ब्राह्मण हा या संपूर्ण सृष्टीचा स्वामी आहे. विचार करा, एका वाक्यातच या सामाजिक रचनेची सगळी तीव्रता आपल्या लक्षात येते. तर ही झाली या व्यवस्थेची रचना. पण आता खरा प्रश्न हा आहे की या पिरामिडमध्ये जे खालच्या स्तरावर होते त्यांच्यासाठी या रचनेचा नेमका अर्थ काय होता? त्यांच्या रोजच्या जगण्यावर कोणते नियम, कोणते निर्बंध लादले गेले होते? इथे एक गोष्ट फार लक्षवेधी आहे. शूद्र आणि स्त्रिया या दोघांवर जे निर्बंध लादले गेले होते त्यात बरंच साम्य दिसतं. दोघांच्याही स्वातंत्र्यावर, त्यांच्या अधिकारांवर आणि संपत्तीच्या हक्कांवर सरळ सरळ मर्यादा घालण्यात आल्या होत्या. शूद्रांच्या बाबतीत तर हे नियम खूपच कडक होते. म्हणजे बघा, फक्त सेवाच नाही करायची, तर वेद ऐकण्यावर किंवा शिकण्यावरही बंदी होती. धार्मिक यज्ञांमध्ये सहभागी व्हायला मनाई होती. इतकंच नाही तर त्यांची संपत्तीसुद्धा ब्राह्मण घेऊ शकत होते. आणि या सगळ्यामागे विचार काय? तर त्यांची निर्मितीच मुळी सेवेसाठी झालीये असं वर्णन आहे. आता स्त्रियांच्या बाबतीत बघितलं तर परिस्थिती फार काही वेगळी नव्हती. मनुस्मृती असं सांगते की स्त्रीने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुरुषाच्या संरक्षणात राहावं. म्हणजे लहानपणी वडिलांच्या, तरुणपणी पतीच्या आणि म्हातारपणी मुलाच्या. त्यांना स्वतंत्र राहण्याची परवानगीच नव्हती. साहजिकच त्यांचे संपत्तीचे हक्कही खूप मर्यादित होते, ज्यामुळे त्या कायम दुसऱ्यांवर अवलंबून राहत. आता आपण वळूया 3ऱ्या आणि खरंच सांगायचं तर कदाचित सगळ्यात धक्कादायक भागाकडे, तो म्हणजे न्याय. मनुस्मृतीमधील न्यायव्यवस्था ही वर्णव्यवस्थेशी इतकी घट्ट जोडलेली होती की तिथे न्याय सगळ्यांसाठी समान असतो ही कल्पनाच नव्हती. हे उदाहरण बघा, म्हणजे यातील विषमता किती टोकाची होती हे लक्षात येईल. गुन्हा एकच, पण शिक्षा मात्र वर्णानुसार वेगळी. समजा एखाद्या शूद्राने ब्राह्मणाचा अपमान केला तर शिक्षा काय? तर त्याची जीभ कापण्यासारखी भयंकर शारीरिक शिक्षा. आणि याच्या अगदी उलट, जर एखाद्या ब्राह्मणाकडून गंभीर गुन्हा घडला तर त्याला शिक्षा काय? तर फक्त डोक्याचं मुंडन करणं. किती मोठा फरक आहे बघा. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर न्याय हा गुन्हा पाहून नाही, तर गुन्हा करणारी व्यक्ती कोणत्या वर्णाची आहे हे पाहून दिला जात होता. व्यक्तीचं सामाजिक स्थानच त्याचा न्याय ठरवत असे. हेच या व्यवस्थेचं मूळ तत्व होतं. पण अर्थातच असा ग्रंथ फक्त इतिहासाच्या पुस्तकात बंद राहिला नाही. आधुनिक काळात या विचारसरणीला एक मोठं जोरदार आव्हान मिळालं. तर आता आपण या ग्रंथाचा वारसा आणि त्याला मिळालेला नकार याबद्दल बोलूया. आणि हे आव्हान देणाऱ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं.
त्यांनी मनुस्मृतीचा खूप खोलवर अभ्यास केला आणि ते या निष्कर्षावर पोचले की हा ग्रंथ मानवी समानतेच्या मूळ तत्वांच्याच विरोधात आहे. आणि म्हणूनच 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी जे मनुस्मृतीचं दहन केलं ती फक्त एक प्रतिकात्मक घटना नव्हती, नाही. तो होता शतकानुशतके चालत आलेल्या त्या विषम सामाजिक नियमांविरुद्ध एक जबरदस्त विद्रोह, एका नव्या समानतेवर आधारलेल्या भारताच्या निर्मितीचा तो एक जाहीरनामा होता. तर मग हे सगळं पाहिल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. आजच्या काळात आधुनिक समाजाने मनुस्मृतीसारख्या वादग्रस्त ऐतिहासिक ग्रंथांकडे नेमकं कसं बघावं? इतिहासातून काय घ्यायचं आणि काय नाकारायचं यावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे.